पण तू संकल्पना करतेस, पण त्याला रिस्पॉन्स पण येतो ना चांगला, ते महत्वाचं नाही का? लकी. हो. म्हणजे वी आर रिअली ब्लेस्ड की ॲक्च्युली म्हणजे आता आजी आजोबांच्या एक तर मी मगाशी सांगितलं, पण ॲक्च्युली सिनियर सिटीझनच्या टूर्स आर व्हेरी पॉप्युलर आणि ते इतक्या पॉप्युलर आहे. त्याची संकल्पना कुठे सुचली माहिती आहे? लगे रहो मुन्ना भाई हा सिनेमा मी बघत होते आणि त्यावेळी ते तू जर आठवत असेल सीन, तर त्यावेळी त्या सिनियर्समधलं एक लग्न ते गोव्याला करतात आणि गोव्याला ते जाऊन जी मजा करतात, तिथे थिएटरमध्ये बसल्या बसल्या मला जाणवलं सिनियर्सची अशी टूर असायला हवी आणि फक्त सिनियर्सना न्यायचं. कारण आज काय आहे, सिनियर्स बऱ्याच ठिकाणी हे आमच्यासारखे एम्प्टी नेस्टर्समध्ये राहणारे आहेत. मुलं बाहेर आहेत किंवा बाहेर नसली, इथे असली तरी आजकाल वेगळी राहत आहेत. आमची मुलंसुद्धा लग्न झाल्यानंतर इथे वेगळी राहत आहेत आणि तोच प्रकार आहे की आज ही एक आधुनिक आपली विचारधारा आहे की सगळ्यांनी वेगवेगळं राहूया, सगळ्यांनी लाईफ एन्जॉय करूया आणि जास्त चांगल्या तऱ्हेने राहूया. ते आम्ही पण पाळतोय. मग अशा आजी आजोबांना टूरवर नेणं हे आपलं काम आहे. असं करून मी म्हटलं ही टूर पण अशी मजेची असली पाहिजे. आणि मग त्याच ह्याच्यात आपले दिलीप प्रभावळकर जी गांधीजींच्या वेशात होते, त्यांना मी फोन केला आणि तो फोनसुद्धा मी थिएटरमधनं बाहेर पडल्यानंतर गाडीत बसून त्यांना केला की मला आत्ता एक कल्पना सुचते की अशा तऱ्हेची फक्त सिनियर्सची टूर करायची आणि तुमच्या सिनेमामुळे मला सुचली आहे, तुम्ही याल का? तुम्हाला ब्रँड अँबॅसिडर म्हणून मी हे करते. ते म्हणाले, अहो मी खूपच इंट्रोवर्ट माणूस आहे आणि मी काय करू तिथे येऊन? म्हटलं काही नाही. मला असं वाटतंय की तुमच्यामुळे मलाही म्हणजे तुमच्या सिनेमामुळे मलाही हे सुचली आणि तिथे तुमच्यापेक्षा वेगळा कोणी असूच शकत नाही. ते हो म्हणाले. टूर अनाऊन्स केली. दिलीप प्रभावळकर येत आहेत हेही अनाऊन्स केलं आणि त्या पहिल्या टूरला आम्ही पूर्ण विमान घेऊन मलेशियाला गेलो. 235 लोकं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही श्रीलंकेला गेलो, मॉरिशसला गेलो, रशियाला गेलो, असं सगळ्या ठिकाणी गेलो आणि म्हणजे इतकं सक्सेसफुल व्हेंचर झालं की एकाने मला सांगितलं, म्हणजे कसं रिलेशन बिल्डिंग आहे, तर एकाने सांगितलं की वीणा अगं आम्ही जेव्हा टूरवर येतो ना, तेव्हा ती फक्त टूर नसते. तर टूरवर जायच्या आधीचे 2 महिने आम्हाला जायचंय म्हणून आम्हाला एक मनात एक उभारी असते आणि आल्यानंतर त्या टूरच्या आठवणी काढण्यात आमचे 2 महिने जातात. त्याच्यामुळे एक टूर ही आमचे 4 महिने मस्त घालवते. आता किती सुंदर, म्हणजे काय वाटतंय. खूपच छान. म्हणजे एकाने मला त्याच मलेशियाच्या टूरमध्ये सांगितलं, पहिल्या मलेशियाच्या टूरमध्ये सांगितलं, वीणा आमचे पाय दुखत होते, कंबर दुखत होती, आम्हाला जाणवलं पण नाही, या 8 दिवसात आम्ही विसरून गेलो. आणि मग मी त्यांना त्यावेळी सांगितलेलं वाक्य मला अजून आठवतं, हे बघा, मेडिसिनवर पैसे घालवण्यापेक्षा असे स्वतःच्या आनंदावर घालवा, दॅट इज द बेस्ट मेडिसिन. आणि मग आता काय होतंय की आता आमच्याकडे गिफ्ट कार्ड्स आहेत. तर अमेरिकेतनं बऱ्याचदा ही गिफ्ट कार्ड परचेस केली जातात आणि आईवडिलांना दिली जातात. ती एवढ्याचसाठी की आपल्या प्रत्येकाच्या मनात आपण आईवडिलांना वेळ देऊ शकत नाही ह्याची एक गिल्ट आहे. आणि ती गिल्ट कशी दूर करायची ह्याचं काम आम्हाला करायला पाहिजे एक पर्यटनाच्या माध्यमातनं. अनेक गोष्टी असतात, अनेक आपल्या प्राथमिक गरजा असतात, पण पर्यटनाची गरज आता प्राथमिक गरजेनंतर ही पहिली गरज आहे असं मी म्हणेन. आणि त्याच्यामुळे ही गिफ्ट कार्ड घेऊन वीणावलबरोबर टूरवर जा, अशा तऱ्हेने आता ती एक नवीन हे म्हणजे लोक 4-4, 5-5 लाखाची गिफ्ट कार्ड घेऊन आपल्या आईवडिलांना देतात. म्हणजे आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटतं की म्हणजे एवढ्या चांगल्या तऱ्हेने आपण एक क्रेडिबिलिटी आपल्या मार्केटमध्ये निर्माण केली आहे. आणि ते फार महत्त्वाचं आहे की त्या पर्यटकाला पुन्हा पुन्हा यायला लावणं तुमच्या चांगल्या परफॉर्मन्सने, हे आपलं काम आहे आणि तसा बिझनेस वाढायला पाहिजे. म्हणजे आमच्याकडे कोल्ड कॉलिंगला बंदी आहे. आमच्याकडे असं आहे, लोकांच्या मागे लागायचं नाही. जोपर्यंत त्या पर्यटकाला वाटत नाही की बुकिंग करायचं आणि मला आनंद मिळेल, म्हटलं त्यांनी बुकिंग केल्यानंतर घरी गेल्यावर त्यांच्या मनात कोणतीही अशी एक शंका नाही असली पाहिजे की मी हे केलं, हे बरोबर केलं की चूक केलं. तर आपल्याला तिथे तो खरा आनंद आहे, ते आपलं यश आहे की त्याला प्रत्येक क्षणी वाटलं पाहिजे की आय एम डुईंग समथिंग ग्रेट आणि ह्याचं मला खूपच चांगलं मिळणार आहे. आणि म्हणून सुद्धा आमच्याकडे टूर मॅनेजर्स हे फार महत्त्वाचे आहेत की शेवटी सगळं जे प्रॉडक्ट आहे ते तिथे डिलिव्हर होतं. आम्ही इथे पोपटपंची खूप करू की काय आहे काय नाही, पण ॲक्च्युअल तिथे कस लागतो. आणि त्याच्यामुळे आज आमच्याकडे जवळजवळ 400 टूर मॅनेजर्सची आमची टीम आहे. आणि ही 400 टूर मॅनेजर्सची टीम म्हणजे असं होऊ शकत नाही ना की चला आता तुम्ही जा टूर घ्या, असं नाही. त्यांना त्या मोल्डमध्ये करा, एकत्र हे करा. आम्ही फ्रीलान्सर्स घेत नाही.
आम्ही आमच्याच मुशीत तयार झालेले आमचे टूर मॅनेजर्स त्यांचं असतात ट्रेनिंग असतं. आणि त्यांचं प्रचंड ट्रेनिंग असतं. म्हणजे आत्तासुद्धा सकाळी येताना एव्हरी 3rd थर्सडे हा आमचा टूर मॅनेजर्स बरोबर असतो. सकाळी 10 ते 12, 10 ते 11:30 असं एक 1.5 ते 2 तासाची मीटिंग असते. आणि तिथे ते जास्त बोलतात आणि आम्ही कमी बोलतो आणि त्यांचे म्हणजे एन्हान्स करत राहतो आमचं नॉलेज, आमचं हे. नव्याने गोष्टी आम्हाला कळतात, नवीन ट्रेंड्स कळतात, नवीन मागण्या कळतात आणि त्याच्यामुळे टूर मॅनेजर्सवर हे सततचं ट्रेनिंग, मग त्याच्यात 1 to 1 असतं, त्याच्यात फील्ड ट्रेनिंग असतं, त्याच्यात स्टडी टूर्स असतात, त्याच्यात कसं बोलायचं, काय बोलायचं, ह्याचं सगळं हे असतं. आणि हे सगळं मनापासून झालं पाहिजे याच्यासाठी खूप आमचा वेळ जातो. कारण कसं आहे ना, आम्ही विणावळ झाल्यानंतर बघितलं की पर्यटकांनी आम्हाला उभं केलं आहे. विणावळ झालं त्यावेळी ते 0 होतं आणि आज जर आम्ही 1,20,000 प्रवासी करत असू तर हे सगळं श्रेय हे पर्यटकांचं आहे. त्यांनी आमच्यावर विश्वास टाकला आहे आणि त्यांनी ज्यावेळी हा विश्वास टाकला आहे त्याला पात्र ठरणं आणि कुठेही त्याला तडा जाऊ न देणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं ती एक जाणीव जी आहे, जी कृतज्ञता आहे, ही सतत मनात वास करत असली पाहिजे. आणि त्याच्यामुळे ट्रेनिंग हा आमचा खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि माझं जास्तीत जास्त लक्ष आता या ट्रेनिंगकडे आहे. ट्रेनिंग्ज आहे, मीटिंग आहे. कारण माणसाने माणसाला माणुसकीने वागवणं हा आमचा ॲक्च्युली आमच्या ह्याचा गाभा आहे. कारण जर तुम्हाला त्या तऱ्हेने तुमचा टोन ऑफ व्हॉईस नाही नीट करता आला, तुमचं बॉडी लँग्वेज नीट ठेवता आली नाही, तर त्याचे खूप वाईट रिस्पॉन्सेस असतात आणि ते झालंच नाही पाहिजे. कारण शेवटी आमचे जे गेस्ट आहेत हे 1,20,000 पर्यटक आपण जे म्हणतोय, हे सगळे मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय किंवा लो ह्याच्यातले असे सगळे पर्यटक आहेत, ज्यांच्याकडे त्यांनी स्वकष्टाने कमावलेल्या बरोबर. पैशातनं केलेल्या सेव्हिंगमधनं ते टूरला आलेले आहेत. त्यावेळी आपलं कर्तव्य आहे की त्यांनी दिलेल्या पैशाचा पूर्ण मोबदला हा त्यांना आपण दिला पाहिजे, आपल्याला देता आला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ते छोटे छोटे क्षण जे असतात टूरवरचे, हे टूरवरचे क्षण सोनेरी क्षण करणं हे आपलं काम आहे. आणि ते असंच होत नाही. ती सगळी जडणघडण ही करावी लागते आणि त्याच्यासाठी खूप वेळ लागतो, खूप टाईम जावा लागतो, खूप कष्ट घ्यावे लागतात आणि ते कष्ट आम्हाला घ्यावे लागतात. कारण कुठूनही म्हणजे बाहेरून कितीही आमच्यावर चॅलेंजेस येऊ दे, पण आपल्याकडनं चूक होऊ द्यायची नाही ह्याच्यावर आमचा भर आहे की आपल्याकडनं चूक होऊ देऊया नको. आपण आता 1,000 माणसं जर ह्या सगळ्या 1,00,000 लोकांना जर केटर करतोय आम्ही, तर त्याच्यात ह्युमन मिस्टेक होऊ शकते. कुणीही परफेक्ट नाही आहे. पण ती मिस्टेक झाल्यानंतर किती फास्ट आणि किती चांगल्या तऱ्हेने आपण त्याच्यावर तोडगा काढतो हे फार महत्त्वाचं आहे. आणि तिथे सगळं यश अवलंबून असतं कुठच्याही संस्थेचं. आणि त्याच्यामुळे आम्ही आमच्या ह्या सगळ्या ट्रेनिंगमध्ये सुद्धा एक काऊ प्रिन्सिपल वापरतो. कारण आम्ही सतत त्या चॅलेंजेसमध्ये असतो. म्हणजे दिवसाला घरून येताना आम्ही म्हणतो आज 25 एक चॅलेंजेस येतील, 15 आली की आम्ही खुश असतो, चला 10 कमी आली. असं अशी एक मानसिकता आहे. पण एखादा प्रॉब्लेम झाला तर तो सोडवण्यासाठी आम्ही काऊ प्रिन्सिपल वापरतो. आणि ते असं आहे की इफ द काऊ फॉल्स इन टू द डिच, देन फर्स्ट टेक द काऊ आउट ऑफ द डिच. नाही तर मरेल ती. त्याच्यामुळे पहिल्यांदा प्रॉब्लेम सोडवा. देन सी व्हाय काऊ वेंट इन टू द डिच. म्हणजे का गेली बाबा ती, त्याचं कारण काय होतं ते बघा. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही प्रिकॉशनरी मेजर्स घ्या. म्हणजे का झालं नाही तर पहिल्यांदा काय होतं की काही घडलं की कुणी केलं, काय केलं, तू असं का केलं, तसं का केलं, ह्याच्यात वेळ जातो. तिला आधी बाहेर काढा, प्रॉब्लेम आधी सोडवा. कारण गेस्ट आपला जो टूरवर आहे आणि तिथे जर प्रॉब्लेम झाला आहे तर त्याने प्रत्येक मिनिटासाठी पैसे भरलेले आहेत. जेवढा तुम्ही कमी वेळात तो प्रॉब्लेम सोडवाल तेवढं जास्त चांगल्या तऱ्हेने गेस्टला आपण त्याच्या पैशाचा मोबदला देऊ. ही एक प्राथमिक मांडणी आहे. आणि त्याच्यानंतर थर्ड हे आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा, तो म्हणजे वन्स यू नो वाय द काऊ वेंट इन टू द डिच, सी दॅट इन फ्युचर दॅट काऊ ऑर नो अदर काऊ कॅन गो इन टू दॅट डिच अगेन. सो प्रॉब्लेम्स नव्याने येत राहतील पण सेम प्रॉब्लेम पुन्हा येऊ देऊ नका. अशा तऱ्हेची अनेक ट्रेनिंग्ज आम्ही करतो आणि अनेक प्रिन्सिपल्स आम्ही वापरतो. पण प्रिन्सिपल्समध्ये पण आम्ही केलं आहे कारण आज इन्फॉर्मेशनचं एज आहे आणि ओव्हरडोस आहे आपल्याला सगळ्यांना.
नक्की मी काय वापरू बिझनेसमध्ये. आणि गेले 10 वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा आमचं कॉर्पोरेट ऑफिस बनवलं, त्यावेळी आमच्याकडे अशा वॉल्स होत्या बऱ्याच मोठमोठ्या. मग आम्ही म्हटलं ह्या जार्गनमधनं बाहेर पडायला पाहिजे. मग आम्ही त्याच्यात अनेक गोष्टी अशा आणल्या की ज्या आपण वापरू, आणि आज 10 वर्ष झाली पण त्या सगळ्या गोष्टी आम्ही वापरतो आणि त्या आम्ही भिंतीवर अतिशय चांगल्या आर्टिस्टिक वेने आम्ही त्या तिथे लावलेल्या आहेत. आणि त्याच्यात असंच आहे की रुडयार्ड किपलिंगची एक हे होती, ती आम्ही प्रोजेक्टसाठी वापरतो की त्याचे 5 प्रश्न आहेत, वाय, वेन, व्हॉट, वेअर, हू आणि वाय. तर ते प्रश्न कुठचाही प्रोजेक्ट करताना विचारायचे. सो ती कविता ही आम्हाला प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी उपयोगी येते. 6 थिंकिंग हॅट्स ही एडवर्ड डी बोनोची फिलॉसॉफी आहे की कोणताही जर डिसिजन घ्यायचा असेल तर तुम्ही एवढ्या 6 अँगल्सनी तो बघायला हवा. आणि त्याने त्याच्या कॅपचं उदाहरण वापरलं आहे की काळी कॅप म्हणजे क्रिटिकॅलिटी त्याच्यातली दाखवते, व्हाईट म्हणजे तुम्हाला स्टॅटिस्टिक्सचं हे दाखवते, येलो कॅप म्हणजे ऑप्टिमिझम दाखवते. सो असं सगळ्या तऱ्हेने विचार करून निर्णय घ्या. आणि त्याच्यासाठी सो अशा अनेक गोष्टी आम्ही केल्या आहेत की त्या जार्गनमधनं बाहेर आलो, तो जो भडीमार आहे त्याच्यातनं बाहेर आलो आणि आपल्याला कुठच्या गोष्टीसाठी काय करायचं आहे ते केलं. आणि त्याच्यामुळे ट्रेनिंग आम्हाला खूप सोपं गेलं. कारण ज्यावेळी तुम्ही एवढ्या टूर्स एकावेळी करता त्यावेळी ऑर्गनायझेशन हलते, पण जेव्हा तुमची मानसिक घडी नीट असते त्यावेळी तुम्ही अगदी चांगल्या तऱ्हेने त्याला तोंड देऊ शकता. सो बिझनेस म्हणून तो गोल सतत वाढतच राहिला पाहिजे. म्हणजे 1 लाखाचे 2 लाख झाले पाहिजेत, पण ते 2 लाख तेवढ्याच चांगल्या तऱ्हेने त्याच पर्सनल अटेन्शनने तुम्हाला करता येतील का? त्यासाठी तुम्हाला ही सगळी जी 1000 लोकं आहेत त्यांना एका चांगल्या मोल्डमध्ये सतत क्रिएट करावं लागतं. आणि ते काम सध्या चालू आहे आणि त्यामुळे आम्ही एवढ्या चांगल्या तऱ्हेने ते करू शकतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.